गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. आपलं हे चौथ्या मजल्यावरचा हा फ्लॅट म्हणजे एक हॉटेल आहे. मला या हॉटेलमध्ये आणि याच्यामध्ये साम्य वाटतं. तुम्ही म्हणाल, "सर, कसं काय?" हॉटेल म्हणजे तिथं वेटर असतात, तिथं बसायला खुर्ची असते, आचारी असतात, गॅस असतो, तिथे स्वयंपाक बनवला जातो. इथे तर मला तसं काही दिसत नाही. प्रिपरेशनच काही दिसत नाही. मग काय साम्य आहे हॉटेलमध्ये आणि या चौथ्या मजल्यावरच्या या जागेमध्ये? एनिबडी? काही साम्य आहे का दोघांमध्ये? हॉटेलमध्ये गेल्यावर हॉटेलमध्ये तुम्ही का जातात? पहिला मुद्दा. एक तर तुम्हाला भूक लागलेली असते. येस ऑर नो? किंवा चला बुवा घरचं खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे. जरा बाहेरचं खाऊन यावं. मसाला डोसा वगैरे जरा चव घेऊन यावी. तृप्त होण्याकरता येतात. येस ऑर नो? इथं पण तुम्हाला ज्ञानाची भूक लागते. इथं पण तुम्हाला तृप्ती मिळते. येस ऑर नो? जर तसं झालं नसतं तर बिना बोलवायचे तुम्ही इथं आलेच नसतात. येस ऑर नो? हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला ह्या दोन गोष्टी मिळतात की हॉटेलमध्ये आपण कशा करता जातो? भूक लागल्यावर जातो. इथं इथं पण आपण कशा करता येतो? ज्ञानाची भूक लागली, काहीतरी जाणून घ्यायचंय, काहीतरी वेगळं समजून घ्यायचंय म्हणून आपण इथे येतो. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर आपल्याला तृप्ती भेटते. इथं पण आपल्याला तृप्ती भेटते. मस्त वाटतं, छान वाटतं. आणि म्हणून हॉटेल आणि हा चौथा मजला त्याच्यात मला साम्य दिसतं. हॉटेलमध्ये आपल्याला हे सगळं भेटतं आणि आपली भूक शमून जाते. म्हणजे जी आपली करंट सिच्युएशन होती, भूक लागलेली होती किंवा तृप्ती पाहिजे होती, डिझायर्ड सिच्युएशन मध्ये भूक शमली, तृप्ती मिळाली. अगदी तसंच इथं पण आपण करंट सिच्युएशन मधून डिझायर्ड सिच्युएशन मध्ये जाण्याकरता येतो, आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी येतो. आणि त्याचा एक मी फॉर्म्युला शिकवतो. डी प्लस सी प्लस एम इज इक्वल टू टी. डी म्हणजे डिसिप्लिन, सी म्हणजे कन्सिस्टन्सी, एम म्हणजे माइंडसेट. डिसिप्लिन अधिक कन्सिस्टन्सी अधिक माइंडसेट इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मेशन. आणि मग आपण इथं करंट सिच्युएशन मधून डिझायर्ड सिच्युएशन मध्ये जाण्याकरता येतो. मग आपण डिसिप्लिन पाळतो का? हो. दररोज सकाळी 7:30 वाजता आपण इथे येतो. ही झाली आपली डिसिप्लिन. आपण कन्सिस्टन्सी ठेवतो का? हो. आपण दररोज येतो. हा, काही लोक एक दिवस येतात, 2 दिवस दांड्या मारतात. इट्स ओके. पण समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काय म्हटलं मी? समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काहीच न करण्यापेक्षा थोडंफार तरी करा. माइंडसेट. इथं आपण जे ऐकतो त्याच्याने आपला ऑटोमॅटिक माइंडसेट बनत जातो आणि मग ट्रान्सफॉर्मेशन होतं. डिसिप्लिन पाळली जाते, कन्सिस्टन्सी ठेवली जाते. डिसिप्लिन कोण पाळतं? कोण पाळतं? कोण पाळतं? तुम्ही. येस ऑर नो? का मी पाळतो? नाही. जर मी पाळत असेल तर मी तुमच्याकरता नाही पाळत. मी कुणाकरता पाळतो? माझ्याकरता पाळतो. अगदी तसंच जो डिसिप्लिन पाळेल त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन होणार. जो डिसिप्लिन नाही पाळणार त्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन नाही होणार. तिथं माझं काय जातंय? विषय समजतोय का? एकदम क्लिअर झाला का? हा. कन्सिस्टन्सी. आता कन्सिस्टन्सी मी ठेवतो. माझा नियम आहे. जर मी चाकणमध्ये असेल तर 7:30 ते 8:30 मी तुम्हाला इथंच सापडेल. हा, अगदीच कोणीतरी इमर्जन्सी मला बोलवलेलं आहे, जगण्या मरण्याचा प्रश्न असेल, इमर्जन्सी कॉल असेल, तर आणि तरच मी इथून निघतो. अदरवाईज जर मी चाकणमध्ये असेल तर 7:30 ते 8:30 मी इथं असतो. दिस इज कन्सिस्टन्सी. येस ऑर नो? तुम्ही बघतायत की नाही मला असंच? का काही वेगळं दिसतंय तुम्हाला? का काय मी खोटं बोलतोय? नाही.
डिसिप्लिन पाळली जाते, कन्सिस्टन्सी ठेवली जाते आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं. ट्रान्सफॉर्मेशन काय झालं? 2008 मध्ये मी ज्यावेळेस चाकणमध्ये आलो त्यावेळेस फक्त डिग्री होती. माझ्या काका चुलत्यांची प्रॉपर्टी इकडे आणली मी. ते भांडत आहेत तिकडे, माझं जास्त घेतलं, माझं कमी घेतलं. बरोबर की नाही? ज्याला जे करायचंय त्याला ते करू द्या बाबा. पण मी इथं आलो, तिकडची प्रॉपर्टी आणली का? उलट आई वडिलांना पण इकडे घेऊन आलो. तिथं राहतात, इथं चांगलं आहे. करंट सिच्युएशन मधून डिझायर्ड सिच्युएशन मध्ये मी गेलो की नाही गेलो? मी तुम्हाला माझी स्तुती नाही करत आहे, मी तुम्हाला माझं उदाहरण देतोय आणि तुम्ही पण हे करू शकतात. काय करायला लागेल? डिसिप्लिन पाळायला लागेल. डिसिप्लिन पाळणं म्हणजे दररोज ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करणं. मग इथे येऊनच केली पाहिजे का? नाही, एकदा शिकलं की झालं. मी इथं कोणालाही बोलवत नाही. जाधव साहेब, शिकून घ्या, तुम्ही तुमचं घरी करा. मला तेच म्हणायचंय, केलं की नंतर मग तुमचं 3 महिने किंवा नाही जमलं तर मग घरी करा. आधी तिला बी तसं. यस, घरीच करा. तुम्ही शिकून घ्या आणि घरी करा. ही झाली डिसिप्लिन. पण मी घरी व्यायाम करेल आणि जिमला जाणार नाही, महाराष्ट्र केसरी बनणार नाही. कारण मी तुम्हाला प्रयोग करायला सांगतो. एक दिवस तुम्ही घरी करून बघा 7:30 ते 8:30 आणि बरोबर 7:30 ते 8:30 पूर्ण 1 तास तुमच्याकडनं धीर धरवला जातो का बघा. नाहीच होणार. बायको तरी चहा घेऊन येते, पेपरवाला तरी येऊन लागतो, मध्येच कोणाचा तरी फोन तरी येऊन लागतो, नंतर मध्येच फोन बघायची तरी इच्छा होते. तुमचं जाऊ द्या. ज्यावेळेस मी इथे एकटा असतो ना, माझं सुद्धा तसं होतं. तर तुमची गोष्ट अजून दुरुस्तच आहे. सांगायचा मुद्दा आला का? जर असे अनेक दिवस मी बघितलेले की तर तुम्ही आज 4 लोक आहेत माझ्यासमोर, मी इथे एकटाच असतो आणि बिनतींची बोलतो. तुम्ही म्हणाल सर सटकलेत सर, आहे मी असाच, जसं आहे तसं आहे, जे खरं आहे ते खरं आहे. तर सांगायचा मुद्दा आहे. मुद्दा काय की जसं हॉटेल तसं हे. आणि तुम्हाला सांगू, तुम्ही म्हणाल की मी घरी करूनच माझा होऊन जाईल बाबा. फरक आहे जाधव साहेब. काय फरक आहे? ह्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की आपण 4च लोक आहेत, 4-5च लोक आहेत. पण तुम्हाला खरंच सांगतो, जर माझ्या दृष्टीने बघितलं तर माझी अख्खी गुरु परंपरा इथं आपल्यासोबत आहे. आणि या गोष्टीचा ज्याला अनुभव घ्यायचा असेल, या फ्लॅटची चावी खाली रिसेप्शनलाच असते किंवा व्यंकटेशकडे असते. त्यांनी एक दिवस एकटं इथे येऊन बसावं. किती वेळ? फक्त असा खुणगाट बांधून यायची. दिवसा या, रात्री या. 3 तास मी इथं बसणार आहे. ज्याने मला 3 तास इथं बसून दाखवलं, एकट्याने बरं का, आणि जर त्याला माझ्या गुरु परंपरेचा अनुभव आला नाही तर तुम्ही जे मागाल ते मी हरून द्याल. 3 तासात तुम्हाला अनुभव. मग तुम्ही म्हणाल काय तुम्हाला पॅरानॉर्मल अनुभव येतील का? हो, पॅरानॉर्मल अनुभव येतील. तुम्हाला 100% कळेल की ह्या फ्लॅटमध्ये तुम्ही एकटे नाहीत. आता ते कसं कळेल? जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. ज्याच्या त्याच्या मनाच्या स्थितीनुसार त्याला अनुभव येतील. पण जर अनुभव घ्यायचा असेल तर माझं तुम्हाला सर्वांना चॅलेंज आहे की तुम्ही दिवसा या, रात्री या, ह्या फ्लॅटमध्ये 3 तास एकट्याने बसा आणि यू विल फील की काय आहे, एनर्जी काय आहे. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही इथं ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करतात, तो इफेक्ट 1,00,000 पटीने जास्त राहतो घरी करण्यापेक्षा. किती? 1,00,000 पटीने. आणि हे जे मी बोलतोय अजिबात अतिशयोक्ती नाही. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. तुम्हाला काय अवघड आहे का काही? पैसे खर्च करायचे का? काही नाही. आज शालिनीच्या डोक्यात आलं की नाही बुवा आज मला करूनच बघायचं, खरंच म्हणतायत ते खरंच आहे का, बघू आपण. काय नाही, तुम्ही फक्त घड्याळ अलार्म लावायचा आणि इथं बरं बसूनच राहायचं का? बसून सुद्धा नका राहू, इकडे तिकडे बघत राहा. फ्लॅटमध्ये फक्त इकडे तिकडे फिरत राहा. झोपायचं नाही, फक्त झोपायचं नाही तर कोणी एसी लावून सोप्यावर झोपेल नाही. झोपलेत तरी अनुभव येईल, पण काय काय बधीर असतात. त्याच्याकरता माझं म्हणणं काय की तुम्ही फिरत राहा, चालत राहा आणि इकडे तिकडे बघत राहा. आणि 3 तासात तुम्हाला काय अनुभव येतो ते फक्त नोट डाऊन करा. काय अनुभव येतो की नाही येते
त्याच्याकरता तुम्ही तुमच्या संवेदना ज्या आहेत ना त्या जागृत ठेवा. तुम्हाला काय माणसं दिसणार नाही तिथं, पण आत्म्यांचा अनुभव येईल, आणि तेही सकारात्मक आत्मे. पाशवी नाही, की अशी भूत किंवा असे ते केस किंवा असे ते लाल डोळे असं नाही दिसणार. समजलं की नाही? प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. असो, तर गुरु कृपेची खूप आवश्यकता असते. गुरु कृपेची खूप आवश्यकता असते. तुम्ही म्हणाल काय गरज आहे मला गुरु कृपेची? काय गरज नाही हो, तशी काही आवश्यकता नाहीये. तशी काही आवश्यकता नाही. बीज किती स्ट्रॉंग असेल ते कुठून तयार होतं? बीज कुठून तयार होतं? कोंबडा आधी की अंडा आधी? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बरोबर. तर बीज कितीही स्ट्रॉंग असेल आणि कितीही शुद्ध आणि कितीही चांगलं असेल, पण तुम्ही शेतकरी आहात, एकदम भारी बियाणं दिलं तुम्हाला आणि तुमच्याकडे जमीनच नसेल तर? बरं, उन्हाळ्यात पेरलं तर? बरं, न नांगरणी करता न वखरणी करता तसंच दिलं टाकून तर येणारच नाही. बीज किती पण स्ट्रॉंग राहू द्या, पण त्याच्याकरता ती इकोसिस्टम, ती परिसंस्था, ते आजूबाजूचं वातावरण त्याला तसं पाहिजे. येस ऑर नो? पटतंय की नाही तुम्हाला? ह्या गोष्टी, बीज एकदम स्ट्रॉंग आहे, तुमचं बीज एकदम स्ट्रॉंग आहे, पण ते वातावरण आहे का तुमच्या भोवती? योग्य वातावरण जर प्राप्त झालं तरच त्या बीज ते अंकुरतं. येस ऑर नो? टेस्ट ट्यूब बेबीत एक बाळ तयार केलं, टेस्ट ट्यूब बेबी मध्ये एक बाळ तयार केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की एकदम स्ट्रॉंग बाळ झालं बरं का. स्पर्म पण एकदम स्ट्रॉंग घेतला, ओवम पण एकदम स्ट्रॉंग घेतला आणि टेस्ट ट्यूब बेबी मध्ये एकदम मस्त बाळ तयार झालं. मस्त बाळ तयार झालं. आता त्याला ट्रान्सफर केलं जातं कुठे? युटेरस मध्ये. माहिती का नाही तुम्हाला? माहिती ना? ते स्ट्रॉंग टेस्ट ट्यूब बेबी मधलं बाळ युटेरस मध्ये ट्रान्सफर झालं. आता युटेरस जर भंगार असेल तर ते स्ट्रॉंग तयार झालेलं बाळ टिकेल का? टिकेल का? सांगायचा मुद्दा आहे की तुमच्या आजूबाजूचं वातावरण त्या बीजासाठी खूप आवश्यक असतं आणि इथं ते वातावरण प्रोव्हाइड केलं जातं. डॉक्टर चॅलेंज देतील की आम्ही विदाऊट युटेरस बाळाला वाढून दाखवतो. एक स्पर्म घेतला, एक ओवम घेतला, विदाऊट युटेरस आम्ही बाळाला वाढून दाखवतो. मग वाढवू शकतात का ते? येस, सायन्स तसं आहे की बाळाला विदाऊट युटेरस पण वाढवलं जाऊ शकतं काही काळापर्यंत. पण मला तुम्ही सांगा, मेहनत किती करायला लागेल, खर्च किती येईल? कॅन यू इमॅजिन? लाखांमध्ये नाही, कदाचित पूर्ण 9 महिने वाढवण्याकरता करोडोंमध्ये खर्च येईल. येस ऑर नो? आजचं जर आपण IVF सगळी टेक्नॉलॉजी जर बघितली तर लाखामध्ये नाही, करोडोमध्ये खर्च येईल 9 महिने बाळ विदाऊट युटेरस वाढवण्यासाठी. आणि युटेरस फुकट मिळतं का विकत मिळतं? बघा, निसर्गाची किमया अगदी तशीच गुरुकृपा असते. ही आपली युटेरस आहे, ही आपली युटेरस आहे आणि ह्या युटेरस मध्ये हे 5 बीज अंकुरत आहेत आणि हे युटेरस खूप महत्वाचं आहे. समजलं तर समजलं, नाही समजलं तर ही गर्भपिशवी आहे आणि ह्या गर्भपिशवीमध्ये ही गर्भधारणा होते आणि ही गर्भपिशवी कोणाची आहे? माझ्या सद्गुरु परंपरेची. इथं ही इकोसिस्टम तयार झालेली आहे, इथं त्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. आणि म्हणून मी जरी सांगत असलो की इथं यायची आवश्यकता नाही, तरी आधी अनुभव घ्या, नीट समजून घ्या, अपना दिमाग लगाओ, अपना खुद का दिमाग लगाओ. जर तुम्हाला 1,00,000 पटीने प्रगती हवी असेल तर तुम्हाला या इकोसिस्टम मध्ये येणं भाग आहे. ही इकोसिस्टम मी तयार केली का? नाही, माझ्या सद्गुरु परंपरेतून त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या इच्छेने तयार झालेली आहे. काय? जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणे सोडावे सकळ जन. त्यांचा एकच उद्देश होता, आत्मोन्नती आणि विश्वशांती. मी म्हणतो शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आणि म्हणून तुम्हाला निरोगी आरोग्य प्राप्त व्हावं, तुम्हाला शुद्ध शरीर प्राप्त व्हावं. शरीर शुद्ध
मन शुद्ध आणि आपोआपच आत्मदर्शन. आत्मोन्नती म्हणजे काय? तर आत्मोन्नती म्हणजे काय? तर आपल्या स्वतःच्या व्यक्तित्वामध्ये दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाची वाढ व्हावी आणि काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद कमी व्हावा. याला म्हणायचं आत्मोन्नती. आणि इथं आत्मोन्नती घडवणारी, आत्मोन्नती करवणारी ही कार्यशाळा आहे. हिला तुम्ही जिम म्हणा. जिम मध्ये पण व्यायाम केला, डिसिप्लिन ठेवली, कन्सिस्टन्सी ठेवली, तर बॉडी बनणार की नाही बनणार? अगदी तसंच इथं दररोज तुम्ही ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली तर तुमच्या व्यक्तित्वामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार म्हणजे होणार. मग मी जिम मध्येच जाऊन व्यायाम केला पाहिजे का? घरी करू शकत नाही का? करू शकतो ना घरी. पण जिम मध्ये व्यायाम करणं आणि घरी व्यायाम करणं याच्यात कायम फरक राहील. आपल्यामध्ये समर्पण आलं पाहिजे. एखाद्या लक्ष्य प्राप्तीसाठी काय आलं पाहिजे? समर्पण. मला डॉक्टर बनायचंय. जर मी अभ्यास केला नसता, नीटची परीक्षा दिली नसती, मला मार्क मिळाले नसते, तर मी आज तुमच्या समोर डॉक्टर म्हणून मिरवलो असतो का? येस ऑर नो? या प्रोसेस मधून मला जायला लागेल. या प्रोसेस मधून मला जायला लागेल आणि त्याच्याकरता विशिष्ट डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी मेंटेन करून माझा माइंडसेट मी सांभाळला पाहिजे. तर आणि तरच ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. येस ऑर नो? तर अशा पद्धतीने आपल्या सर्वांच्या जीवनात आपल्या सर्वांना काही ना काही पाहिजे. तुम्ही म्हणाल सर तुम्हाला काय पाहिजे? गाडी झाली, घर झालं, सगळं झालं. पाहिजे ना मला पण बंगला पाहिजे, मस्त बंगला पाहिजे, स्विमिंग पूल पाहिजे, नोकर चाकर पाहिजे. दुःखी, दरिद्री, दळभद्री आयुष्य मला जगायचं नाही. ज्याला जगायचं असेल तो जगेल. सध्या मी फ्लॅट मध्येच राहतोय. माझी पण डिझायर आहे, माझी पण इच्छा आहे, माझा पण बंगला झाला पाहिजे. येस ऑर नो? माझी डिझायर आहे. प्रत्येकाची डिझायर वेगवेगळी असू शकते. माझ्याकरता प्रायोरिटीचा मुद्दा काय आहे सध्या? बंगला. बरोबर की नाही? प्रत्येकाकरता वेगवेगळा असू शकतो. जाधव साहेबांना प्रायोरिटीचा मुद्दा काय आहे? आदिती. बरोबर की नाही? बाकी गाडी, बंगला, घर नंतर बघू सर, पहिले माझ्या आदितीचं व्यवस्थित झालं पाहिजे. बरोबर की नाही? ना आता ह्या आदितीला काय वाटतं? बाकीच्या सगळ्या ठीक आहे, पण मला माझं करिअर चांगलं झालं पाहिजे. एक आयुर्वेदिक चांगला डॉक्टर म्हणून मला माझं माझ्या ज्या डिझायर्स आहेत, डॉक्टर बनून लोकांची सेवा करता आली पाहिजे. येस ऑर नो? वाटतंय की नाही तुला हे? शालिनीला काहीतरी वाटत असेल, पाटील त्यांना काहीतरी वाटत असेल. ज्याच्या डिझायर जशा असतील तसं त्यांना भेटेल. पण त्याच्याकरता तुम्हाला काय करायला लागेल? ट्रान्सफॉर्मेशन आणायला लागेल. ट्रान्सफॉर्मेशन कुणामध्ये आणायला लागेल? कसं आणता येईल? किती सोपं आहे? किती सोपं आहे? मग ज्यांच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन घडत नाही, तुम्ही फक्त एवढं बघा, तो डिसिप्लिन पाळतोय का? तो कन्सिस्टंट आहे का? त्याचा माइंडसेट योग्य आहे का? तिघापैकी कुठेतरी तुम्हाला प्रॉब्लेम सापडेल. माइंडसेट पॉझिटिव्ह असेल तर डिसिप्लिन नसेल, डिसिप्लिन असेल तर माइंडसेट निगेटिव्ह असेल. समजतंय ना? माइंडसेट निगेटिव्ह म्हणजे काय? मला बंगला पाहिजे, मला बंगला पाहिजे. जमिनीचे भाव लय महाग, मला जागा नाही घेता येणार, सत्यानाश, आले मागे तुम्ही. माइंडसेट कसा पाहिजे? मी घेणारच, मी करणारच. पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे. आणि जागतिक मंदी आली हो, काय खरं नाही. सिमेंटचे भाव वाढून गेले, स्टीलचे भाव वाढून गेले. मग आता कसं काय करू? बोरिंग करावी लागेल. बोरिंगला पाणी नाही लागलं तर. लक्षात आलं की नाही? सामान्य माणसं असा विचार करतात. पाहिजे तर खूप काही काही असतं, पण ज्यांना ते पाहिजे असतं ना, त्याला लगेच निगेटिव्ह विचारात व्यापून जातात. मला हे पाहिजे पण भेटेल का मला? मला कोण देईल? आणि रेडीमेड कोण देणार आहे तुला? रेडीमेड कोण देणार आहे तुला? पुरुषार्थाने तुला मेहनत करायला लागेल. मेहनत कर, मेहनतीचं फळ भेटेल. डिसिप्लिन ठेव, कन्सिस्टंट राहा आणि निगेटिव्ह माइंडसेट सोडून दे. आणि माइंडसेट असा आहे ना, मन असं आहे ना आपलं, लगेच वाईट गोष्टी चिंतत. वाईट गोष्टी काही अरे विमानात बसतोय, विमान का पडून जाईल सर? आजकाल विमानाचे बहुत ऍक्सिडेंट होत आहेत.
काय लगेच निगेटिव्ह विचार आपल्याला येतो. तर त्यावेळेस आपण आपल्या विवेक बुद्धीने त्या निगेटिव्ह विचारांवर विजय मिळवता आला पाहिजे. आणि 99.99% लोकांना डिसिप्लिन राहते तर कन्सिस्टन्सी राहत नाही. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी राहते तर माइंडसेट निगेटिव्ह राहतो. तर मी काय म्हणतो, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि पॉझिटिव्ह माइंडसेट याची अलाइनमेंट करणं अवघड आहे का? अवघड आहे का? बोला, अवघड आहे का? आहेत कुठे तुम्ही? इथं आहात का? गेलात कुठे? पाटील ताई, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी मेंटेन करणं अवघड आहे का? मग रोज येत जा. असं. तर एक फ्लेमिंगो पक्षी होता. फ्लेमिंगो माहिती तुम्हाला? फ्लेमिंगो ते हंसासारखा पक्षी असतं आणि ते खूप इकडून तिकडून मायग्रेट होत राहतात, प्रवास करत राहतात. चांगल्या वातावरणात त्यांना थंड वातावरण वगैरे असं मस्त आवडतं. ओके. जिकडे तिकडे पाऊस पडतोय मस्त छान सुंदर वातावरण आहे आणि त्यावेळेस आपल्याकडे येतात ते आणि खूप लांब लांबचा प्रवास करतात. तर एक गुजरातमध्ये गुजरातमधून एक फ्लेमिंगो पक्षी निघाला आणि उन्हाळा वाटायला लागला गुजरातचा आणि त्याला वाटलं आता आपण कुठे जाऊ? कैलास, हिमालयात जाऊ, कैलासाकडे. त्याचं नेहमीच ठरलेलं होतं की इकडचं वातावरण गरम झालं का तिकडे जायचं. तर त्याने जायचं ठरवलं आणि तो फ्लेमिंगो पक्षी उडाला, गुजरातमधून निघाला आणि राजस्थानचं वाळवंट त्याला लागलं. राजस्थानचं वाळवंट लागलं. तिथे एक असं वृक्ष झाड होतं, जिकडे तिकडे वाळू, आणि त्याला वाटलं आता थोडासा दम घ्यावा बाबा. दम खाण्याकरता तो त्या झाडावर बसला. त्या झाडावर 2-3 कबुतर होते. वाळलेलं झाड आणि त्यांचे पंख असे निघून पडलेले, त्यांचे म्हणजे पूर्ण असे एकदम बारीक कृश झालेले, त्यांना काही खायला प्यायला नाही, एकदम म्हणजे आज राहतील का मरतील बाबा अशा कंडिशन मध्ये ते 2-3 कबुतर बघून त्याला दया आली. कुणाला दया आली? फ्लेमिंगोला. आणि त्या फ्लेमिंगोने विचारलं की काय रे बाबांनो, हे काय तुम्ही असं कसं काय? तुझं बरं आहे बाबा, तुझ्या पंखांमध्ये ताकद आहे, तू उडू शकतो, आम्हाला तर उडता पण येत नाही, आम्ही तर छोटेच आहोत आणि आता इथं सगळं उन्हाळा एवढा कडक पडला, आम्हाला तर खायला प्यायला पण काही भेटत नाही, तू कुठे चाललाय? मी आता थंड वातावरणात चाललोय म्हणे हिमालयाकडे. खूप लांब आहे म्हणे, तुम्ही नाही येऊ शकत तिथपर्यंत, तुम्ही नाही उडू शकणार म्हणे माझ्या स्पीडने, त्याच्यामुळे आपल्याला जाता येणार नाही, पण मला तुमच्याकडे बघून दया येते रे म्हणे. मग तिकडे काय काय म्हणे? अरे तिकडे खूप साधू संत महात्मे असतात म्हणे, ते असे तपश्चर्या करत असतात, त्यांचे तिकडे आश्रम वगैरे असतात. मग ते तिकडे गेल्याने तुला काय मिळतं? त्यांचा सत्संग मिळतो म्हणे, मी त्यांच्याशी बोलू शकतो. मग एक काम करणार म्हणे आमच्या करता, आमचे दिवस कधी बदलतील, आम्ही खूप दुःखात आहोत म्हणे, आमचा निरोप त्या साधू संत म्हणजे चांगलेच माणसं असतात ना ते, मग चांगल्या माणसांना आमचा निरोप दे आणि त्यांना सांग की आमचे हे दिवस कधी बदलतील, त्यांना जर तू तेवढं विचारून आलास तर आमच्यावर खूप कृपा होईल म्हणे, कारण आता आमची अवस्था खूपच वाईट आहे, खायला नाही प्यायला नाही, जिकडे तिकडे रण तो ऊन. बरोबर. तो नक्की करेल म्हणे, पण आता मला खूप झळा लागायला लागल्यात म्हणे, तुम्ही इथं कसे करतात काय माहिती बाबा, मला लवकर इथून पळू द्या म्हणे. फ्लेमिंगोने लगेच उंच भरारी घेतली आणि फ्लेमिंगो कुठे निघून गेला? तिकडे उत्तरेकडे हिमालयात निघून गेला. तिथं तो त्याचा नेहमीचा जो पॅटर्न ठरलेला होता, सुंदर मानस सरोवराचं तळ, तिथं ते सिद्धाश्रम, तिथं साधू संतांचा तो सहवास, आणि तो एकदम एन्जॉय करत होता, एन्जॉय करत होता. आणि तिथे एक साधू त्याला दिसले. आता त्या साधूंना बघितल्यावरच त्याला लगेच त्या कबुतराची आठवण आली. त्याला वाटलं चला या साधूंना निरोप द्यावा, आणि त्याने त्या साधूंशी कम्युनिकेट केलं. त्या महाराजांना सांगितलं, महाराज असे असे आम्ही येताना मला कबूतर भेटले होते म्हणे 2-3, आणि फारच म्हणजे त्यांचे हाल बघवले जात नव्हते म्हणे माझ्याकडनं. तर अजून त्यांनी मला तुम्हाला निरोप द्यायला सांगितलं म्हणे की अशा अजून आम्हाला किती दिवस काढायला लागतील? तो म्हणे अजून 7 वर्ष काढायला लागतील म्हणे. कोण म्हटलं? ते साधू महाराज म्हटले, अजून 7 वर्ष. तो फ्लेमिंगो हसायला लागला. अहो महाराज, 7 महिने ते राहतील की नाही गॅरंटी नाही. 7 वर्ष जर त्यांना असं काढायला सांगितलं तर मला नाही वाटत ते राहतील म्हणे, ते मरून जातील म्हणे. काहीतरी शॉर्टकटचा काही पर्याय आहे का म्हणे? म्हणे काय नाही म्हणे, शॉर्टकटचा पर्याय आता तुला काय सांगावं म्हणे, एक काम कर म्हणे, त्यांना माझा निरोप दे, फक्त तुम्ही थँक्यू म्हणा. कशाला थँक्यू म्हणा? जे आहे त्याला थँक्यू म्हणा, धन्यवाद द्या म्हणे त्या परमपित्याला, ज्यांनी तुम्हाला निर्माण केलेलं आहे, ज्याने तुमच्या भोवती ही इकोसिस्टम तयार केलेली आहे, ज्याने तुम्हाला चोच दिली आहे, ज्याने तुम्हाला 2 डोळे दिलेले आहेत, ज्याने तुम्हाला 2 पाय दिले, ज्याने तुम्हाला 2 पंख दिलेले आहेत ना,
त्याला फक्त तुम्ही काय म्हणा, थँक्यू. धन्यवाद निर्विवाद, राम राम कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रहिए. सीताराम सीताराम, सीताराम कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रहिए. ठीक आहे. फ्लेमिंगोचे दिवस झालेत. आता झाले असतील, दिवस बदलले असतील. तिकडे पण थोडासा हिवाळा चालू झाला असेल. आपले नातेगोते काही तिकडे आहेत, तिकडच्या जागेची पण त्या फ्लेमिंगोला आठवण यायला लागली. आणि त्या फ्लेमिंगोने परत उत्तरेकडून इकडे गुजरातकडे प्रयाण केलं. आणि येताना राजस्थान लागलं. राजस्थानवरून जाताना त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्याला त्या वृक्ष झाडावर ते पारवे दिसले होते, ते कबूतर दिसले होते. आणि तो विश्रांती घेण्यासाठी पुन्हा त्या वृक्ष झाडावर थांबला. आणि तिथे ते कबूतर असेच तरफडत होते. त्यांची परिस्थिती काही विशेष बदललेली नव्हती, जसे होते तसेच होते. वा वा, राम राम, श्याम श्याम, नमस्कार, कसे आहात, काय कसं होतं, मज्जा होती, तुम्ही आमचा निरोप दिला का? म्हणे हो दिला ना. किती दिवसात आमची परिस्थिती बदलणार सांगितलं. अजून 7 वर्ष लागतील असं सांगितलं. म्हणे ओ साहेब, 7 वर्ष? 7 वर्ष आम्हाला आयुष्य तरी असतं का? आम्ही तेवढे दिवस जगणार का? कसं होणार? काही त्यांना शॉर्टकटचा मार्ग तरी विचारायचा. विचारलाय ना म्हणे. काय विचारलाय? काय नाही, त्यांनी असं सांगितलंय की तुम्हाला आत्ता ज्या परिस्थिती जी आहे, जी परिस्थिती आहे तिला थँक्यू म्हणा. तर काय परिस्थिती आहे, ये वृक्ष झाड, ये उडालेले पिस, आम्हाला काही खायला प्यायला नाहीये. अरे पण कमीत कमी तुझ्या शरीरात जीव तरी आहे. त्यांनी सांगितलं फ्लेमिंगोने, तुला एक चोच तरी आहे, तुला 2 डोळे तरी आहेत, 2 पाय तरी आहेत, भले पिस नसतील पण पंख तरी आहेत. त्याच्याबद्दल तर थँक्यू म्हणशील की नाही? इतके दिवस तू श्वास घेत होता, त्याच्याबद्दल तर तू थँक्यू म्हणशील की नाही? तो बर आता सांगितलंय, निरोप दिलाय, तर करून पाहतो म्हणे प्रयोग. ठीक आहे म्हणे. बरं ठीक आहे, आता मला माझी वेळ झाली. आणि फ्लेमिंगोने उडी मारली आणि गेला गुजरातकडे निघून. बरोबर. आता इकडे यांना वाटलं आता मरता क्या नाही करता, करून बघायला काय हरकत आहे. त्यांनी सुरुवात केली. ते जे 2-3 पारवे होते ना कबूतर, त्यांनी सुरुवात केली. काय काय सुरुवात केली? थँक्यू. मला ज्याने निर्माण केलेलं आहे ना, मी त्याला, मला माहित नाही तो कुठे आहे, काय आहे, कसा आहे, मला दिसत नाही, पण थँक्यू बाबा. सकाळी उठलेत ना, थँक्यू. दुपारी थँक्यू. कशाबद्दल? ऊन आहे ना, हे कडक ऊन आहे, थँक्यू. बरोबर. आज मला काहीच आळी सुद्धा मिळाली नाही खायला, थँक्यू. आज मला प्यायला पाणी सुद्धा मिळालं नाही, थँक्यू. विषय लक्षात आला का नाही? तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण, क्या लागे है मेरा. असा थँक्यूचा मंत्र, समर्पणाचा मंत्र त्यांनी पाळला. आणि इकडे काय झालं, हा जो फ्लेमिंगो होता ना, हा फ्लेमिंगो म्हटला की यार मला त्या साधू बाबांकडे महत्वाची माझी गोष्ट काहीतरी विसरून गेला होता साधू बाबांकडे. तिथं जे राहत होते ना, तिथं मला आता परत तिकडे जायला लागेल म्हणे. आणि 7च दिवसात त्याला तिकडे जायलाच लागेल म्हणे मला. त्याच्याकरता तो पुरा फ्लेमिंगो उडाला. त्यांना काय, जातात ते प्रवास करतात, त्यांना त्यांची फ्लाईट रेंज खूप मोठी असते. आणि तो परत निघाला. आणि 7-8-10 दिवसातच तो पुन्हा आला. त्याला पुन्हा ते वाळलेलं झाड दिसलं. त्या वाळलेल्या झाडावर थांबला. पण आता तुम्हाला माहिती का, थोडासा आजूबाजूला पाऊस पडलेला होता. आजूबाजूला किड्या मुंगे, जरा पाऊस पडला की लगेच ते जमिनीतून बाहेर येतात. बरोबर. थोडं थोडं कुठेतरी डबके पण साचलेले होते. आणि ते जे कबूतर होते ना, त्यांना थोडे असे नवीन पिसं आलेले होते. आणि ते जरा पहिल्यापेक्षा आता गुबगुबीत दिसायला लागले होते. आणि 10-12 दिवसात एवढा परिणाम. 10-12 दिवसात एवढा परिणाम. तो अरे आता गेलो तेव्हा तुमचं वजन एवढं बारकं किरकोळ होते, तुम्ही तुमच्या अंगावर पिसे सुद्धा नव्हते. हे बघा म्हणे तुम्हाला नवीन पिसे यायला लागले. हो, आम्ही थँक्यू म्हणायला सुरुवात केली म्हणे. आमच्या आजूबाजूची परिस्थिती बदलली. विषय लक्षात येतोय का? थोडासा पाऊस पडला म्हणे, किडे बाहेर आलेत. किडे खाऊन जरा आम्हाला आमच्या जीवात जीव आला म्हणे. आणि आळ्या खाऊन जरा बरं वाटायला लागलं. आणि ते बघ म्हणे, आता आम्हाला पाणी पण प्यायला भेटायचं नाही. आता तिथं थोडंसं डबकं साचलेलं आहे, तिथून आम्ही जाऊन पाणी पिऊन येतो म्हणे. परिस्थिती बदलली.
करंट सिच्युएशन मधून डिझायर्ड सिच्युएशन मध्ये आलेत. कशामुळे? कृपेमुळे, भगवंताच्या कृपेमुळे. भगवंताची कृपा आपल्यावर नित्य निरंतर बरसते. लक्षात घ्या, भगवंताची कृपा नित्य निरंतर बरसते, पण आपला त्याच्यावर विश्वास नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या मनाची छत्री ओपन करून बसतो आणि आपण भिजतच नाही, कोरडेच्या कोरडेच राहून जातो. आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही तुमच्या मनाची छत्री मिटा, आपोआप भगवंताच्या कृपेत भिजाल. अशी भगवंताची कृपा तुमच्यावर नित्य बरसत असावी आणि तुम्ही त्या भगवंताच्या कृपेशी अलाइन होऊन करंट सिच्युएशन मधून डिझायर्ड सिच्युएशन मध्ये जाण्यास पात्र ठरावं. या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.